चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे चुकीची कबुली. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. एका गावात आशिष नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. एका मोठ्या बंगल्यात तो आणि त्याचे आईबाबा असे तिघच राहत होते. आशिष दुसरीत होता. शाळेत त्याची सगळ्यांशी मैत्री होती, पण त्याचा सर्वात आवडता मित्र होता ऋषी. दोघांची खूप गट्टी होती. एके दिवशी ऋषी शाळेत नवीन वॉटर बॅग घेऊन आला. कसली भारी होती ती. आशिषला ती खूप आवडली. तो म्हणाला, ऋषी, ही वॉटर बॅग किती छान आहे. मला पण अशीच वॉटर बॅग हवी आहे. तू मला आजचा दिवसही घरी न्यायला देशील? म्हणजे मी बाबांना ती दाखवीन आणि मला पण ते अशीच वॉटर बॅग आणतील. मग आपण दोघंही रोज शाळेत घेऊन येऊया. काय मज्जा येईल ना. ऋषी म्हणाला, चालेल, पण तू उद्या नक्की आणशील ना? मी आईला विचारलं नाही आहे रे. नक्की आणीन. बाबांना दाखवली की झालं. ऋषी म्हणाला, बरं, मग शाळा सुटली की देतो हां. शाळा सुटल्यावर ऋषीने दिलेली वॉटर बॅग सॅकच्या बाहेरच्या खणात आशिषने ठेवली आणि लगेच कपडे बदलून खेळायला गेला. खेळून आल्यावर जेवला आणि त्याला आठवलं त्याने ऋषीची वॉटर बॅग बाबांना दाखवलीच नव्हती. तो धावत त्याच्या खोलीत गेला. पाहतो तर काय, सॅकच्या बाहेरच्या खणात ऋषीची वॉटर बॅगच नव्हती. आशिष चकित झाला. मी तर याच खणात ठेवली होती आणि घरी आलो होतो. मग कुठे गेली? त्याने अख्खी सॅक उपडी केली. सॅकमध्ये शोधलं, खोलीत शोधलं, पण वॉटर बॅग कुठेही नव्हती. आशिष घाबरला. बापरे, आता उद्या ऋषीला मी काय सांगणार? आईला सांगितलं तर ती पण ओरडेल. आता काय करू मी? दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्या गेल्या ऋषीने विचारलं, आणलीस माझी वॉटर बॅग? आशिष म्हणाला, अरे काय झालं? बाबा ना रात्री खूप उशिरा आले. तेव्हा मी झोपलो होतो आणि सकाळी मी उठलो ना तेव्हा ते ऑफिसला गेले होते. मला ते भेटलेच नाहीत. मग मी त्यांना वॉटर बॅग कशी दाखवणार? आज नक्की दाखवतो आणि उद्या घेऊन येतो. ऋषी म्हणाला, उद्या नक्की आण हां. आशिषने मान डोलावली. खरं तर त्या दिवशी सकाळीच लवकर येऊन त्याने वर्गात सगळीकडे वॉटर बॅग शोधली होती, पण ती घरीही नव्हती आणि वर्गातही नव्हती. वाटेत पडली की काय? बापरे, मग आता कशी मिळणार? एवढी नवीन वॉटर बॅग कुणीतरी घेऊनच टाकली असणार आहे. आता घरीच एकदा शोधतो. संध्याकाळी आशिष घरी आला. परत सगळी खोली शोधली, पण वॉटर बॅग कुठेही नव्हती. आईला सापडली असेल का? पण तिला सापडली असती तर तिने मलाच विचारलं असतं, कोणाची वॉटर बॅग आहे? तिने विचारलं नाही म्हणजे घरातही वॉटर बॅग नाही आहे. दुसरा दिवस उजाडला. ऋषीने परत विचारलं आणि आशिषने थाप मारली. अरे, मी बाबांना दाखवली होती, पण ना आज आणायलाच विसरलो. ऋषी रागावून बसला. आता उद्या आणली नाहीस तर मी तुझ्याशी कट्टी. आशिषला पण वाईट वाटलं, पण त्याला काय करावं तेच कळत नव्हतं. त्याने अजून 1-2 दिवस अशाच थापा मारल्या. अरे, खरंच विसरलो, उद्या नक्की आणतो. ऋषी म्हणाला, या जुन्या वॉटर बॅगमधून माझं पाणी गळतं. रोज शर्ट ओला होतो. तू कधी आणणार आहेस माझी वॉटर बॅग? मला माझी वॉटर बॅग पाहिजे म्हणजे पाहिजे. माझी तुझ्याशी आता कट्टी आहे. अरे, मी उद्या नक्की आणतो. आशिष घरी आला. त्याचं तोंड उतरलं होतं. तेवढ्यात तिथे आई आली आणि म्हणाली, आशिष, गेले 4-5 दिवस बघतेय, तू नेहमीसारखा उत्साही दिसत नाही आहेस. काय झालंय? काही नाही आई. आणि हो, ऋषीच्या आईचा आत्ता फोन आला होता. तू त्याची वॉटर बॅग घेऊन आलायस का? तो रडतोय केव्हाचा. आशिष आता खूप घाबरला. आईला काय सांगावं? खरं सांगितलं तर ती अजून ओरडेल. मग त्याने अजून एक थाप मारली. तो म्हणाला, अगं, मी ना त्याची वॉटर बॅग घेऊन घरी येत होतो. तुला दाखवायची होती ना. मला पण तशीच वॉटर बॅग हवी आहे.
मग कुठे ती वॉटर बॅग? अगं मी घरी येत होतो ना, तेव्हा आमच्या शाळेतला एक उंच मुलगा आला. मला म्हणाला, ए तुझी वॉटर बॅग दे. मी त्याला सांगत होतो की ती माझी वॉटर बॅग नाही आहे, तरी तो ऐकत नव्हता. चल, एवढी छोटी वॉटर बॅग तो मोठा मुलगा कशाला घेईल? अगं खरंच सांगतोय. तो ओरडला, म्हणाला देतोस की नाही, आणि त्याने माझ्याकडून ती वॉटर बॅग खेचून घेतली आणि तो पळून गेला. मग मी काय करू? मी घाबरलो आणि घरी पळत आलो. आई म्हणाली, खरंच असं झालं? अगं खरंच सांगतोय मी. तेवढ्यात बंगल्याच्या मागच्या परसातून त्यांचे माळी काका आले. ते म्हणाले, ताई, ओ ताई, हे बघा काय घावलं. त्यांच्या हातात नवी कोरी वॉटर बॅग होती. आशिषचा चेहराच पडला. ही तुम्हाला कुठे सापडली? आईने विचारलं. माळी काका म्हणाले, परसातलं गवत लई वाढलंय, म्हणून आज ते उपटाय बसलो, तिथं पडली होती. आई म्हणाली, बरं झालं तुम्ही पाहिलं ते, तुमच्यामुळे सापडली. माळी काका गेल्यावर आईने विचारलं, आशिष, हीच आहे ना ऋषीची वॉटर बॅग? आशिष रडायला लागला. अरे बोल ना, हीच आहे ना ती? हो आई, हीच आहे. मग मगाशी मला हे जे सगळं सांगितलंस ते काय होतं? ते तू ओरडशील म्हणून खोटं सांगितलं. खोटं बोललास का? मला पहिल्यापासून सगळं सांग बरं, मी तुला ओरडणार नाही. सगळं नीट सांग. मग आशिषने वॉटर बॅग हरवण्यापासून ऋषीला खोटं सांगण्यापर्यंत सगळं सांगितलं. मग ही वॉटर बॅग मागच्या गवतात कशी गेली? आई, मला आत्ता आठवलं. त्या दिवशी ना मी गेट उघडून आत आलो ना, तर एक खारुताई धावत मागच्या परसात गेली. तिच्या मागे मी पण धावत गेलो. ती टुणकन उडी मारून आंब्याच्या झाडावर गेली आणि मी गवतात पडलो. तेव्हाच माझी वॉटर बॅग पडली आणि मला कळलंच नाही आणि मी सगळीकडे शोधत बसलो. आई सॉरी. आशिष, आधी रडत थांबव बरं. आता घाबरू नकोस. आपल्याला वॉटर बॅग मिळाली आहे की नाही? मग उद्या तू ऋषीला देऊन टाक. मग तो तुझ्याशी कट्टी घेणार नाही, हो की नाही? हो आई, मी उद्या त्याला देऊन टाकीन. आशिष, मला सांग, तू मला हे पहिल्याच दिवशी का नाही सांगितलंस? मला वाटलं तू खूप ओरडशील. अरे, ओरडले असते, पण मी तुला शोधायला मदत केली असती की नाही? तू मला सांगितलं नाहीस, मग तुला ऋषीशी पण खोटं बोलावं लागलं. हे बघ, एक खोटं बोललं की ते लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं, आणि मग तिसरं. हे करताना तुला छान वाटलं का? नाही, मला ना खूप भीती वाटली. कारण तुलाही माहिती होतं की तुझ्या हातून चूक झाली आहे. आशिष, चुका सगळ्यांच्याच हातून होतात. मी आणि बाबा पण कधी कधी चुकतो. चूक झाली तर काही नाही, पण आपण चूक केली तर ती कबूल करायची आणि दुरुस्त करायची. त्या माणसाची माफी पण मागायची. चुकीची कबुली देण्यातच खरा मोठेपणा आहे. आणि ऐक, यापुढे तुला काहीही अडचण आली तर सर्वात आधी आईबाबांना सांगायचं. अरे, आम्ही तुला मदतच करू, कळलं का? हो आई. मग उद्या तू शाळेत गेल्यावर काय करणार सांग बरं? आई, मी उद्या ना ऋषीची वॉटर बॅग त्याला देऊन टाकणार. त्याला काय झालं होतं ना ते सगळं सांगणार आणि सॉरी म्हणणार. मग तो माझ्याशी बट्टी घेणार आणि आम्ही खूप खेळणार. आई म्हणाली, बरोबर, माझ्या गुणी बाळ ते.